म्हणजे F1 असू दे. ठीक आहे. आता एवढ्या याच्यामध्ये काय आपल्याला शंका? नाही, क्लिअर आहे. लक्षात आलं ना? सिंपलच आहे. हो. आणि कोणताही फोटो कोणत्याही फोटोमध्ये आपण मूव्ह करू शकतो. पण एक काय की जो फोटो आपण बेस म्हणून घेतोय मागं, हा. तो थोडासा मोठा पाहिजे. हा. नाहीतर आता या फोटोला पण बघा, हे इथं मी ड्रॅग करतोय, तो पूर्णच फोटो हाईड होतोय बघा असं. हा. म्हणजे हा फोटो मागचा लहान आहे थोडासा, त्याच्यामुळे ते दिसत नाही. मग लहान केल्यानंतर मला दिसणार असं. ठीक आहे. आता जसं मोबाईल मध्ये आपण झूम करतो, तर मोबाईल मध्ये आपण झूम इन झूम आउट कसं करतो? नॉर्मल टच. हा, फिंगर असं 2 फिंगर्स असे हा. करून झूम करतो, झूम आउट करतो. आता फोटोशॉप मध्ये काय आहे, जी कंट्रोल की आहे आपली, कंट्रोल आणि मायनस जर आपण प्रेस केलं, कंट्रोल मायनस, जे डॅश असतं झिरोला लागून, कंट्रोल मायनस, तर झूम आउट होतो. ओके. आणि कंट्रोल प्लस जर केलं तर झूम इन होते. अच्छा. ठीक आहे. याचा पण आपल्याला भरपूर यूज आहे, कारण सिलेक्शन वगैरे करण्यासाठी झूम करावं लागतं शक्यतो, म्हणजे क्लिअरली दिसते मग आपल्याला. म्हणजे कंट्रोल मायनस म्हणजे मायनस लक्षात ठेवा, कमी होणार मायनस, आणि प्लस म्हणजे वाढणार, इन्क्रीज होणार, डिक्रीज होणार. कंट्रोल लक्षात ठेवायचं फक्त. ठीक आहे. म्हणजे झूम इन झूम आउट करण्यासाठी. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल ही इमेज मी इथे घेतली आणि ही माझ्या बॅकग्राऊंड पेक्षा मोठी झाली. आता मला लहानच करता येणार नाही ना इमेज आता. मग काय करायचं, झूम आउट करायचं, कंट्रोल मायनस, मग आपल्याला दिसते बघा. मग लहान करायची, एंटर प्रेस करायचं, मग परत झूम आउट झूम इन करायचं असं. लक्षात येते? हो हो. कंट्रोल प्लस आणि कंट्रोल मायनस एवढं लक्षात ठेवा. आणि ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत किंवा शॉर्टकट कीज आहेत, ह्या हळूहळू आपल्याला लक्षात राहतात ऑटोमॅटिक, कारण आपल्याला ते सारखं सारखं यूज करावं लागतं. ओके. ठीक आहे. आता कंट्रोल प्लस कंट्रोल मायनस मी सांगितलं झूम इन झूम आउट करण्यासाठी. आता पुढची गोष्ट काय, आपण काय बघितलं की पूर्ण इमेज आपण ड्रॅग करतो ना. ही इमेज पूर्ण मी घेतली इकडं, पण मला समजा पूर्ण इमेज नको आहे, मला फक्त पार्ट ऑफ द इमेज पाहिजे, म्हणजे सिलेक्टेड इमेजेस पाहिजे मला. मग आता सिलेक्शनचे भरपूर प्रकार असतात त्याच्यामध्ये. आपण पहिल्यांदा बेसिक बघूया. बेसिक कोणते सिलेक्शनचे टूल्स आहेत? एक आहे रेक्टँगल आणि एक आहे सर्क्युलर, इलिप्टिकल. म्हणजे एक तर सर्कल मध्ये करता येणार आपल्याला किंवा रेक्टँग्युलर शेप मध्ये करता येणार. हे बेसिक आहेत ना, ऍडव्हान्स पण आहेत आपल्याला लगेच. सुरुवातीला बेसिक बघूया आपण. मग हे डिलीट करतो मी सुरुवातीला. आता हा फोटो जो आहे, मला समजा पूर्ण नको आहे, मला या मुलगीचा फक्त चेहराच पाहिजे समजा. ओके. तर त्याच्यासाठी आता मूव टूलच्या खालीच बरोबर टूल आहेत बघा. आता याच्यामध्ये याच टूलमध्ये अजून काही टूल्स असतात, ते जर आपल्याला बघायचे असतील तर त्या टूलवर एक तर राईट क्लिक करायचं, म्हणजे दिसतात बघा आपल्याला असे, म्हणजे त्याचा ग्रुप आहे हा टूल्सचा. ओके. किंवा राईट क्लिक करा तरी चालतंय, किंवा लेफ्ट क्लिक लॉंग प्रेस करायचं, दोन्ही केला तर तेच होतंय. ठीक आहे. आता हे केलं बघा. मग याच्यामध्ये दिले बघा आपल्याला रेक्टँग्युलर मार्की टूल, मार्की आपण म्हणू शकतो की सिलेक्शन टूल, इलिप्टिकल मार्की टूल, सिलेक्शन टूल. आणि खालचे जे दोन आहेत त्यांचा यूज नसतोच शक्यतो, तरी पण आपण नंतर बघूया त्यांचा काय यूज असतो, काय म्हणजे काय असते ते. पण शक्यतो रेक्टँग्युलर आणि इलिप्टिकल आपण बघायचं. सुरुवातीला मी रेक्टँग्युलर घेतो, म्हणजे ऑब्विसली काय असणार, रेक्टँग्युलर शेप मध्ये होणार सिलेक्शन. मग कसं करायचं, लेफ्ट क्लिक आणि ड्रॅग करायचं, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं. आता मला समजा एवढंच पाहिजे, हा चेहरा सिलेक्ट केला बरोबर. मग आता हा पोर्शन मला या इमेज मध्ये मूव्ह करायचा आहे, आणि या टूलचा फक्त यूज सिलेक्शन करण्यासाठी. ह्याचं काम झालं. आता मूव्ह करण्यासाठी परत पहिलं टूल, फर्स्ट टूल, परत मूव्ह टूल. आता सिलेक्शन झालं, परत मी मूव्ह टूल घेतलं आणि ड्रॅग करायचं याला. आलं काय तेवढंच. मग परत बाकीच्या काय प्रॉपर्टी सेमच, म्हणजे तुम्ही याला रोटेट करा, तुम्ही याला लहान मोठं करा, बाकीचं तर सेमच आहे. ठीक आहे. हे बघा, ह्याला मी अंडू करतो. हे बघा, हे असं आहे. आता मला समजा
इलिप्टिकल पाहिजे, गोल पाहिजे, तर सेमच आहे प्रोसिजर, फक्त गोल येणार. सिलेक्शन झालं, परत मूव टूल घ्यायचं. आलं बघा, सर्क्युलर दिसतंय आता. हे असं येणार सर्क्युलर. आता तुम्ही मॅगझिन असतील किंवा पॅम्पलेट्स, ब्रोशर्स मध्ये असं असतात बघा, म्हणजे एक गोल असते, त्याच्यामध्ये कोणाचा तर फोटो असतो बघा असं. ठीक आहे, म्हणजे काहीतरी इव्हेंट असला तर त्याचे ऑर्गनायझर किंवा चीफ गेस्ट असे गोलमध्ये असतात किंवा चौकोनमध्ये असतात बघा असे. तर याचा वापर करून आपण ते करू शकतो. आणि खाली टेक्स्ट टूल आपल्याला नंतर आहे, त्यांचे नाव वगैरे आपण खाली लिहू शकतो. आता हा एकच प्रकार नाहीये, आपल्याला गोलमध्ये टाकायचे अजून पुढे भरपूर ऑप्शन्स आहेत. कारण याला जर मला याच्यामध्ये चेंजेस करायचे असतील, मला समजा थोडस वर घ्यायचं असेल तर याच्यामध्ये घेता येणार ना मला, कारण मी इथून कट केलंय. ओके. ह्याला लिमिटेशन्स आहेत, म्हणजे या टूलला. जे आपल्याला टूल्स आहेत त्याच्यामध्ये आपण साईज पण करू शकतो आणि त्याचे ट्रान्सफॉर्म पण करू शकतो, म्हणजे पोझिशन पण चेंज करू शकतो त्याची. ओके. पुढे आहे आपल्याला, पण आतापुरते एवढं लक्षात ठेवा बेसिक. म्हणजे दोन कोणते शेप आहेत आपल्याकडे आता सुरुवातीला? रेक्टँग्युलर आणि इलिप्टिकल आहे. इलेक्ट्रिक. इझी आहे, याच्यामध्ये काय न कळल्यासारखं काय नाही आहे. नाही, इझी. आणि बाकीच तर सेमच आहे, म्हणजे तुम्हाला लेयर्स वगैरे येणार, तुम्हाला रोटेट करता येणार, हे सगळं सेमच आहे. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. म्हणजे जरी समजा मला आता काही वेळेला कसं असते, कुठल्या तर क्लायंटला लोगो करून दिला मी किंवा काहीतरी डिझाईन करून दिलं आणि त्यांच्या व्हॉट्सअपला डीपीला ठेवायचं असते बरोबर ते, तेव्हा पण बरोबर असं आपण कट करून देऊ शकतो बघा. कट करून स्क्वेअर मध्ये ठेवायचं, म्हणजे व्हॉट्सअप डीपीला बरोबर बसते ते. लोगो असेल किंवा त्यांचं काही पण डिझाईन आपण बनवून दिलेले असेल ते. म्हणजे या गोलमध्येच फक्त कंटेंट आपल्याला समाविष्ट करायचा, बाहेरचं मोकळं ठेवायचं, म्हणजे बरोबर दिसते आपल्याला व्हॉट्सअपवर. किंवा इंस्टाग्रामची डीपी असेल त्याच्यामध्ये पण दिसणार, फेसबुकची डीपी असेल त्याच्यामध्ये पण दिसणार. अशी भरपूर आपल्याला सांगतात क्लायंट करायला की असं करून बरोबर फिट करून द्या वगैरे. त्याचं बेसिक म्हणून याच्याकडे बघा, आपल्याकडे अजून ऍडव्हान्स आहे, पण आतापुरतं बेसिक बघा एवढं. लक्षात येते हे? हो. आता पण याच्यामध्ये एक ड्रॉबॅक जर मी म्हटलं तर काय आहे ड्रॉबॅक, तर समजा मला फक्त ही मुलगी एकदम ऍक्युरेट सिलेक्शन करायचं, मला फक्त मुलगीच पाहिजे, मला काहीच बॅकग्राऊंड नको, तर ते या दोन टूल्स न करता येत नाही बघा मला, बरोबर? कारण हा अननेसेसरी पार्ट येतोच, हा येतो. किंवा इलिप्टिकल जरी मी घेतलं तरी पण येतोच. मग त्याच्यासाठी आपल्याला पुढे आहेत टूल, म्हणजे ऍक्युरेट सिलेक्शन करण्यासाठी पुढे आहेत, नेक्स्ट टूल आहे. पण आता एवढंच बघा की हे असं केलं की इलिप्टिकल येणार, फर्स्ट घेतलं की रेक्टँग्युलर येणार. ठीक आहे. आता ऑलरेडी मी इथं तुमच्या समोर इथं दोन घेतले, एक तर रेक्टँग्युलर आहे ह्या आणि एक इलिप्टिकल आहे, दोन्ही पण मी घेतलंय. आता जर याचे एजेस मी झूम करतो, याचे एज बघा, याचे काट एकदम शार्प वाटतं बघा, एकदम कट केल्यासारखं कात्रीनं, बरोबर ना? असं एकदम शार्प आहे बघा हे. आता पण समजा या टेक्निकचा यूज करून मला रेक्टँग्युलर आणि इलिप्टिकलचा यूज करून एखादं बर्थडेचं कोलाज बनवायचा, मला बर्थडेचं कोलाज. मग त्याच्यामध्ये माझी रिक्वायरमेंट काय आहे, फोटो एकमेकांच्या मध्ये मिक्स झालेत असं मला दाखवायचं आहे. पण ते याच्यानं होणार नाही ना, कारण हे कसं होणार, सेपरेट वाटणार सगळे आपल्याला, बरोबर? मग त्याच्यासाठी काय करायचं, त्याच्यासाठी आपण इमेज ओपन करायची, ही सिलेक्शन तर करायचंच रेग्युलर आपलं. मी आता परत इलिप्टिकलनं गोल सिलेक्शन करतो. आता मूव्ह करायच्या आधी काय करायचं, या सिलेक्शनवर राईट क्लिक करायचं, राईट क्लिक, आणि 3 नंबरला ऑप्शन आहे बघा, फेदर. फेदर मध्ये जायचं आणि फेदरची व्हॅल्यू जेवढी आपण वाढवणार तेवढं त्याचा एज स्मूथ होणार. म्हणजे काय म्हणायचं, एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. आता मी समजा 20 घेतलं, 20 पिक्सल. पिक्सल काय आहे, युनिट आहे, जसं सेंटीमीटर आहे, इंच आहे, फूट आहे, तसं पिक्सलचे युनिट आहे मेजरमेंटचं. ते पण आपण बघूया. आतापर्यंत बघा 20 पिक्सल्स मी घेतलं, ह्याची साईज घेतली, रेडियस. आता ओके करतो.
आता याच्यामध्ये काय फरक दिसत नाही आपल्याला, पण जेव्हा मी मूव्ह करतो याला, तर आता बघा झूम करतो बघा परत एकदा, ओके. डिफरन्स वाटतोय का नाही, सेमच वाटते. हो. हे कसं अच्छा. वाटतंय बघा जरा, एजेस ते थोडे ब्लर वाटतात. हा. ब्लर वाटतात, म्हणजे स्मूथ झालं ना ते. हा हा. म्हणजे काय, आता मी हे जे ओरिजिनल होतं हे इकडचं हे हा. डिलीट करतो, हेच ठेवतो. आता हे ब्लर झालं, समजा मला परत आता ही पण एक इमेज आहे बघा, याला पण सिलेक्शन करतो, राईट क्लिक करतो, फेदर मध्ये जातो, याला पण 20 ठेवतो. आता बघा हे मिक्स झाल्यासारखं वाटतंय बघा जरा, आहे काय, ओके. हे असं मिक्सिंग झालं बघा. हा. म्हणजे याचा एज सांगू शकत नाही ना आपल्याला की ही इमेज कुठं संपली आणि ही कुठं चालू झाली. अच्छा. दोन्ही बऱ्यापैकी अक्षर मिक्सिंग झाले बघा. ओके. पण ही सेपरेट वाटते बघा ही इमेज. हा. मग याचा फेदरचा यूज करून आपण काय करू शकतो, मिक्सिंग चांगल्या प्रकारे करू शकतो फोटो. ओके. ठीक आहे. मग आता तुम्ही ऑफिसवर तुम्हाला जर वेळ मिळाला तर एखादं फोटो कोलाज बनवायचा प्रयत्न करा. अच्छा. इंटरनेटवरून काय करा, एक 10-12 फोटो डाउनलोड करून घ्या. तुम्हाला एक वेबसाईट पण देतो ज्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला चांगले हाय क्वालिटी फोटोज आणि रिअलिस्टिक म्हणजे इफेक्ट न दिलेले फोटो आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये. 1-2 अच्छा. वेबसाईट देतो, त्याच्यावरून डाउनलोड करा एक 10-12 फोटो आणि एखादा फोटो ओपन करून त्याच्यामध्ये असं मिक्सिंग करा. जसं मी आता केले 3 फोटो, तसं तुम्ही एक 7-8 किंवा 10 फोटो मिक्सिंग करून कोलाज बनवा. समजा कोणाचा तर बर्थडे टाईप आहे तसं, ठीक आहे, किंवा अॅनिव्हर्सरी अच्छा. असेल, काय असेल ते, ठीक. बर्थडे असेल, अॅनिव्हर्सरी असेल, त्या टाईप मध्ये असाइनमेंट करून बघा. हम्म. म्हणजे आपल्याला पण लक्षात येते की किती आपण प्रॅक्टिकली यूज करू शकतो या टूल्सचा. फक्त काय अच्छा. करायचं, फेदरचा यूज करायचा आपल्याला जेवढी गरज आहे तेवढी. आता याच्यामध्ये फेदरचं वैशिष्ट्य काय, आता हे समजा मी सिलेक्शन कॅन्सल केलं तर कॅन्सल कसं करायचं. आता डिसिलेक्टचं पहिलं लेटर काय आहे, डिसिलेक्टचं डी. डी आहे बरोबर. तर मी कंट्रोल डी जर प्रेस केलं, कंट्रोल डी, तर सिलेक्शन कॅन्सल होते बघा. अच्छा. कंट्रोल डी म्हणजे डिसिलेक्ट, म्हणजे ओके. सिलेक्टच्या अपोजिट. अच्छा. याच्याने मी सिलेक्शन करतोय आणि जर मी कंट्रोल डी प्रेस केलं तर डिसिलेक्ट होतंय. अच्छा. आता परत मी डिसिलेक्ट करून परत सिलेक्शन जर केलं तर परत आपला फेदर 0 झालेला असतो. 0 म्हणजे परत एक शार्प येते असं, आलं का शार्प परत. ओके. मग आपण काय करायचं, प्रत्येक वेळेला आपण सिलेक्शन करून, सिलेक्शन टूल तर आपला आहे चालू, राईट क्लिक करून प्रत्येक वेळेला फेदर द्यायला लागते, एवढं लक्षात ठेवायचं. आता समजा याला जास्त अच्छा. देतो मी, 50 देतो याला फेदर, तर अजून ब्लर होणार बघा हे, अजून ब्लर झालं बघा, म्हणजे बाहेरचा एरिया जास्त दिसतो बघा याच्यामध्ये. ओके. हे असं, हे अजून मिक्सिंग झालं बघा जास्त. म्हणजे फेदर आपण जेवढं जास्त यूज करणार तेवढं जास्त स्मूथ होणार, एवढं लक्षात ठेवायचं. ओके. पण फेदरला पण एक लिमिट असते किती आपण वापरू शकतो ते, कारण लिमिट संपणार ना फोटोची, फोटो संपणार कधी तर. मग ते आपण ट्रायल करून बघायला लागते आपल्याला किती हे आहे. आणि फेदर जे आहे ते इमेज वाईज चेंज होणार, म्हणजे लहान फोटो असेल तर त्याला कमी फेदर दिल्यानंतर पण जास्त स्मूथ होणार, कारण साईजच कमी आहे त्याची. आणि जर HD फोटो असेल, हाय क्वालिटी फोटो, तर त्याला जास्त फेदर द्यायला लागणार. ते आपण प्रॅक्टिस करून करून आपल्या लक्षात येते की हा याला जास्त द्यायला पाहिजे, याला कमी द्यायला पाहिजे. ते प्रॅक्टिस करायला लागते आपल्याला सुरुवातीला. ठीक आहे. मग जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताय एक्सपेरिमेंट करून बघा, थोडंसं कमी फेदर द्या, जास्त फेदर द्या, एखादं कोलाज बनवून बघा. लक्षात येतं हे? हो. तर हे काय झालं, फेदर झालं. पहिल्यांदा आपण काय बघितलं, सिलेक्शन टूल बघितले 2, कोणते, रेक्टँगल मार्की टूल, इलिप्टिकल मार्की टूल, आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलं, फेदर बघितली. आता तुम्ही केला बरोबर, सगळं तुमची डिझाईन झाली समजा, तर वर्ड मध्ये वगैरे आपण सेव्ह करतो ना आपलं डॉक्युमेंट. तर फोटोशॉप मध्ये शक्यतो काय करायचं, सुरुवातीला आता सेव्ह ऍज करायचं, कधी पण सेव्ह ऍज कॉपी किंवा सेव्ह ऍज. सेव्ह ऍज कॉपी लक्षात ठेवा, सेव्ह ऍज, सेव्ह अ कॉपी हे करायचं, सेव्ह अ कॉपी करायचं. तसं का करायचं, समजा मी चुकून सेव्ह केलं तर ओरिजिनल इमेजेस अशी सेव्ह होते बघा, अशी, म्हणजे मला अच्छा. ओरिजिनल इमेज युजच करता येणार नाही परत.
अच्छा. म्हणून कधी पण सेव्ह अ कॉपी करायचं. हम्म. म्हणजे ओरिजिनल इमेज तर ऍज इट इज सेव्ह राहते, प्लस माझी नवीन इमेज तयार होते. मी समजा डेस्कटॉपवर केलं, फाईल नेम काय पण द्या, समजा मी 1 देतो नाव, आणि जो फॉर्मॅट आहे त्याला जेपेग ठेवायचं, जेपेग किंवा जेपीईजी. अच्छा. हा. आता याच्यामध्ये 3 आहेत जेपीजी. एक आहे जेपीजी स्टेरिओ, दुसरा आहे जेपीजी 2000 हम्म. आणि तिसरा आहे जेपीजी. ते आपल्याला करायचं आहे, ओनली जेपीजी आहे ना अच्छा. ते. हा. त्याला .jpg आणि .jpe असे एक्सटेन्शन आहेत त्याला. हे करायचं फर्स्ट जे आहे ते जेपीईजी हे करायचं. नाव जसं मी फॉर एक्झाम्पल 1 दिलं, सेव्ह करायचं. त्याच्यानंतर एक डायलॉग बॉक्स येतो की किती पाहिजे तुम्हाला, हे आहे असं ठेवायचं, ओके करायचं फक्त त्याला. म्हणजे आपलं सेव्ह होतं. आता मी डेस्कटॉपवर सेव्ह केलं बघा. मी आता जर फाईल करून ओपन केलं आणि जर डेस्कटॉपवर केलं तर बघा हे सेव्ह झालं बघा. दिसतंय काय? हे बघा हे ओपन झालं, हे सेव्ह झालं. म्हणजे आपण जे वर्क करतोय ते सेव्ह करायला यायला पाहिजे आपल्याला. फक्त सुरुवातीला लक्षात ठेवा, सेव्ह अ कॉपी करायचं, सेव्ह करायचं नाही कधी पण. ठीक आहे. आता पुढचं टूल तुम्हाला जास्त होणार काय? एवढं काय काय करूया आपण? पुढचं टूल कुठलं आहे? पुढचं टूल पण सिलेक्शन टूलचं आहे, ऍक्युरेट सिलेक्शन करण्यासाठी. पण मग तुम्हाला हे प्लस ते सगळं एकदम प्रॅक्टिस करायला लागणार. ठीक आहे, फक्त एकदा दाखवा. ठीक आहे, मग परत हे तुम्ही करून बघा. हे मी परत एकदा सांगतो पाहिजे तर. ठीक आहे, आता एक फास्ट मध्ये सांगतो तुम्हाला थोडस. आता हे जे टूल्स आपण बघितले याच्यामध्ये मी काय सांगितलं की सिलेक्शन ऍक्टिव्हेट करता येत नाही आपल्याला, बरोबर? रेक्टँग्युलर आणि इलिप्टिकल मध्ये. पण पुढे जे टूल्स आहेत, 3 टूल आहेत. लासो टूल, पॉलिगॉनल लासो टूल आणि मॅग्नेटिक लासो टूल. याच्यामध्ये आपल्याला सिलेक्शन थोडंसं चांगलं करता येते. पण याच्यामध्ये पण जे फर्स्ट आहे लासो टूल, हे थोडंसं यूज करायला अवघड आहे. असं का? तर याला जे आपलं लेफ्ट क्लिक आहे ते प्रेस करून धरावं लागतं कंपल्सरी, आणि त्याच्यानंतर आपल्याला मॅन्युअली मूव्ह करावं लागतं असं. मग याच्यामध्ये आपलं सिलेक्शन काय एवढं चांगलं नसणार ना माऊसचं. मग याचा वापर जे आहे ते फास्ट सिलेक्शन करण्यासाठी यूज करतात. रफ सिलेक्शन किंवा फास्ट पाहिजे, पण ऍक्युरेसी कमी, त्याच्यासाठी वापर करतात याचा. ओके. ठीक आहे. पण जो याच्यामधला सेकंड टूल आहे, पॉलिगॉनल लासो टूल, याचा सगळ्यात जास्त यूज करतात. कारण हा टूल जो आहे याच्यावर आपण क्लिक करून क्लिक रिलीज पण करू शकतो, तो कंटिन्यू राहतो टूल. मग याच्यामध्ये आपण हे कसं करायचं, तर नुसतं क्लिक सोडायचं आणि जिथं आपल्याला पॉइंट पाहिजे तिथं क्लिक करायचं फक्त. परत माऊस मूव्ह करायचा फक्त, क्लिक करायचं, परत क्लिक सोडून परत क्लिक करायचं. आणि हे आता हे झूम केल्यानंतर ड्रॅग करायचं, ड्रॅग करत जायचं का? ड्रॅग नाही करायचं. क्लिक सोडायचं आणि क्लिक करून परत सोडायचं, क्लिक मूव्ह करायचं फक्त माऊस. आता झूम केल्यानंतर अर्धाच पोर्शन दिसतोय बघा मला फोटोचा. आणि हे मी असं केलं की जाते वर, पण याच्यावर माझं कंट्रोल नाही बघा. मग आपल्याला जर कंट्रोल पाहिजे असेल तर स्पेस की जे आहे, स्पेस बार जे आहे आपल्या कीबोर्डवर, त्याला प्रेस अँड होल्ड करायचं, प्रेस करून ठेवायचं स्पेसला. स्पेस बारला ना? स्पेस बार, बरोबर. त्याच्यानंतर आपला एक हँडचा सिम्बॉल येतो. जोपर्यंत आपण प्रेस करून ठेवलंय तेव्हाच स्पेस सोडला की परत जाते बघा ते. स्पेस धरून ठेवायचं आणि लेफ्ट क्लिकनं पॅन करायचं असं बघा, असं. म्हणजे याच्यावर आपलं कंट्रोल आहे. हे जेव्हा आपण एकदम ऍक्युरेट सिलेक्शन करत असतो ना, एकदम बारीक, तेव्हा हे कामाला येते. हे पॅन म्हणतात त्याला, पॅन करतोय आपण व्ह्यू. आणि जिथं आपल्याला सॅटिस्फाय झालं तिथं सोडायचं, म्हणजे परत आपला टूल चालू होतो, जो सिलेक्शन टूल होता तो. परत त्याला क्लिक करत जायचं. आता याच्यामध्ये कसं आहे, जे सिलेक्शन आहे जे आपलं आपण करतोय ते किती जवळ पाहिजे किंवा किती लांब हे आपण स्वतः ठरवायचं. ते काय कंडिशन नाही आहे. मला जवळ पाहिजे असलं तर मी जवळ क्लिक करणार. आता क्लिक केल्यानंतर तिथं पॉइंट क्रिएट होतो एक असा, आणि लांब पाहिजे असेल लांब करायचं हे असं.
आणि असं पण होऊ शकते ना की चुकू पण शकते माझं, असं बाहेर जाऊ शकते चुकून. हा. जर आपलं चुकलं, आता मी तर हम्म. 3 पॉइंट चुकीचे क्रिएट केले बघा, हा. तेव्हा बॅकस्पेस प्रेस करायचं. बॅकस्पेस, नॉर्मल ना बॅकस्पेस. हा हा. बॅकस्पेस. तेव्हा आपलं मग ओके. पॉइंट 1 बाय 1 डिलीट होतात बघा. आता हे बघा, एक डिलीट झाला, असं हा. डिलीट झाले बघा असे. ओके. मग परत आपण कंटिन्यू करायचं जिथून आपल्याला पाहिजे तेवढं. पण एक काळजी काय घ्यायचं की डबल क्लिक करायचं नाही. हम्म. जर तुम्ही डबल क्लिक केला तर जिथून आपण सुरुवात केलंय तिथं पाथ ऑटोमॅटिक हा. कम्प्लीट होतं. अच्छा. मग परत आपल्याला सगळं सिलेक्शन करत बसावं लागतं. आता या टूलचं वैशिष्ट्य काय, तर 100% मॅन्युअल आहे. अच्छा. म्हणजे याच्यामध्ये कम्प्युटरचं काही ब्रेन नाही, पूर्ण सगळं आपलंच ब्रेन. आता याच्यामध्ये कसं असतंय, जिथून आपण सुरुवात केली आहे तिथं परत यायचं. म्हणजे आता आपला लूप कम्प्लीट झाला ना एक, हा. तिथे एक छोटासा गोल येते बघा, म्हणजे तो काय डिनोट हा. करतो की आपलं लूप कम्प्लीट झालं. अच्छा. मग ते क्लिक केल्यानंतर हे झालं बघा, असं झालं अच्छा. काय सिलेक्शन. हा. सिलेक्शन आलं बघा हा. परत. मग याला आपण काय करू शकतो, याला ओके. मी ओरिजिनल करतो, परत अंडू करतो याला सगळं, म्हणजे आपण जे मिक्स केलं होतं ते सुरुवातीला. आणि याच्यामध्ये ही इमेज ठेवतो बघा. आता ही सिलेक्शन केलेली परत मूव टूलनच करायला लागणार परत. आलं काय? हा. म्हणजे याच्यामध्ये काय फायदा झाला, तर जेवढं मला पाहिजे होतं तेवढं झालं. हम्म. हे असं म्हणजे मिक्सिंग आपण करू शकतो. म्हणजे एखादा व्यक्ती घरात बसलाय, त्याला आपण आउटसाइडला बसलाय, जंगलात बसलाय असं दाखवू शकतो याचा यूज करून. आता कलर आणि लाइटिंग मॅच करायचं आपल्याला पुढे आहे. कटिंग महत्वाचं आहे. पहिल्यांदा कटिंग करायला आलं पाहिजे ऍक्युरेट. हा लक्षात आला टूल काय केलं ते? हो. हो. ठीक आहे. मग हे मी परत एकदा सांगतो तुम्हाला पुढच्या वेळेला. फक्त आता तुम्ही एकदा नजर फिरवा याच्यावरून, जमलं तर जमलं, नाही तर परत सांगतो मी. किंवा रेकॉर्डिंग नाही, पण करते उद्या मी ऑफिसमध्ये. रेकॉर्डिंग पण मी शेअर ऑफिसमध्ये करतो. आहे, ऑफिसमध्ये जमतं मला. एक ऍटलीस्ट 10 मिनिटं तरी करते मी रोज. म्हणजे आज तरी केलं मी जाऊन. आणि फोटोशॉपचं कसं आहे बघा, जेवढं तुम्ही करणार तेवढं तुम्हाला कळत जाणार जास्त. अच्छा. ठीक आहे. मग आज एवढेच टूल आपण बास करूया. हा. ठीक आहे. कारण ठीक आहे, चालेल. तुमचं इन्स्टॉल झाल्यानंतर मी थोडंसं जास्त हे करतो, सांगतो तुम्हाला. हो, ठीक आहे, ठीक चालेल. आहे. तुम्ही बघा आणि स्वतः. एक मला विचारायचं होतं. हा. सांगा की. म्हणजे ते बाकीचे तर बघा ऑनलाईन टूल्स वगैरे आलेत बघा, फोटो एडिट करायचे म्हणा किंवा फोटो बनवायचे हा. किंवा पेंट मध्ये वगैरे. मग त्याच्यामध्ये आणि हे फोटोशॉप मध्ये काय फरक आहे? कारण कसं आहे त्याचा तुम्हाला कॅनवा सांगतो. पण सगळे लोक कॅनवा युज करतात ना आजकाल जास्त मॅक्झिमम. बरोबर. कॅनवा वगैरे कसं माहिती आहे काय, मग नॉन ते डिझायनर साठी आहे ते कॅनवा. हा. त्याच्यामध्ये रेडीमेड टेम्पलेट्स अच्छा. वगैरे असतात. ते हा. पण चांगलं आहे, कॅनवा पण चांगला आहे. माझ्याकडे पण पेड त्याचं हे आहे. म्हणजे हार्ड अँड फास्ट हम्म. आहे. रेडीमेड असतं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सगळं आहे, म्हणजे प्रेझेंटेशन आहे, सगळं आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये कसं आहे, फ्रॉम द स्क्रॅच आपण बनवू शकतो कोणत्याही, मग आपल्या मनाप्रमाणे बनवू शकतो. म्हणजे अनलिमिटेड आहे फोटोशॉपमध्ये. एक्सपर्ट लेवलचं काम करणार आपण फोटोशॉपमध्ये. बेसिक पासून ते ऍडव्हान्स एक्सपर्ट लेवल पर्यंत सगळं काम होतं याच्यामध्ये. कारण म्हणजे मी पण ऑब्झर्व केलं, जे लोक कॅनवा मध्ये डिझाईन बनवतात ना, त्या थोड्या म्हणजे तुम्हाला ऑनलाईन सगळीकडे मिळणार. कुठले पण ब्रँड हा, वापरणार, तेच मे बी तेच टेम्पलेट वापरतात. ते तेच नॉन तुमचा पण ब्रँड डिझायनर वापरेल. साठी असते ते. म्हणजे जास्त आपल्याला ब्रेन आणि युज करायचं नाही, हार्ड फोटोशॉप अँड मध्ये फास्ट म्हणजे पाहिजे. एकदम प्रोफेशनल वाटते फोटोशॉप होय, प्रोफेशनल. ऍक्च्युली. फोटोशॉप मध्ये कसं आहे, तुम्हाला एकदम एक्सपर्ट लेवलला गेला तुम्ही, आणि 0 पासून 100 पर्यंत तुम्ही सगळं काही कोणत्याही प्रकारचे तुम्ही इमेजेस क्रिएट करू शकता किंवा डिझाईन्स क्रिएट करू शकता. ठीक आहे. ठीक, चालेल. चालतंय. एवढं तर करून बघा सुरुवातीला. हो. आणि इन्स्टॉल बघा, तुम्हाला स्वतः नाही झालं तर मग ते हार्डवेअर वाले जे असतात त्यांना